चला आता थंडीचे दिवस म्हटलं की मस्त अशी झणझणीत कोथिंबीर वडी झालीच पाहिजे. दाखवलेले सर्व मसाले ओबडधोबड वाटून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये. कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. लसूण मिरचीचा ठेचा टाकलेला आहे. 2 चमचे तीळ टाकलेले आहेत. पाव चमचा हिंग, पाव चमचा ओवा टाकायचा आहे. अर्धा चमचा हळद आणि लागेल त्या प्रमाणात आपल्याला बेसन पीठ ॲड करायचं आहे. यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. 3 वाट्या कोथिंबीर होती तर मी 2 वाट्या बेसन पीठ टाकलेलं आहे. थोडं थोडं पाणी वापरून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे व्यवस्थित. चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि हाताला देखील तेल लावून अशा पद्धतीनं लांबट आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. सर्व गोळे मी अशाच पद्धतीनं तयार करून घेतलेले आहेत. यामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं कारण की मग नंतर हे खूप असे फुगतात. तर ऑलरेडी मी पाणी उकळत ठेवलेलं होतं. त्याच्यावरती 20 मिनिटं मी हे वाफवून घेतलेलं आहे. आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवू. थंड झाल्यानंतर अशा पद्धतीनं मी लांबट आकारामध्ये वड्या कापून घेतलेल्या आहेत. तुम्ही गोल वड्या देखील करू शकता. या वडीमध्ये मी धने वापरलेले आहेत त्यामुळे खूपच सुंदर टेस्ट येते वडीला. तसेच बेसन पिठामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं तरी देखील वडी खूप छान कुरकुरीत होते. आता मी ह्या सर्व वड्या तेलामध्ये टाकून व्यवस्थित तळून घेत आहे. मी डीप फ्राय करत आहे. तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकता. छान मध्यम गॅसवर पलटून मी ह्या वड्या भाजून घेतलेल्या आहेत. ही वडी भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही. तर पाहू शकता मस्त अशी खुसखुशीत खमंग चवदार अशी कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.